नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर सविस्तर बोलणार आहोत, ज्याची सुरुवात एका मोठ्या वैद्यकीय शोकांतिकेने झाली. पण आता त्यात आशेचे नवे किरणही दिसतायत. विषय आहे थॅलिडोमाइड या औषधाचा. आपल्याकडच्या माहितीनुसार म्हणजे या एकाच औषधाने एकेकाळी जगभरात अक्षरशः हाहाकार माजवला होता. पण आज आज तेच औषध काही गंभीर आजारांवर वापरलं जातंय, अर्थात अत्यंत कठोर नियंत्रणाखाली. आजच्या या चर्चेतून आपण थॅलिडोमाइडचा संपूर्ण प्रवास उलगडून पाहूया. त्याचा तो काय म्हणतात त्याला विनाशकारी भूतकाळ, ज्याने जगभरातील औषध सुरक्षा नियमांनाच बदलून टाकलं. त्याचा सध्याचा नियंत्रित वापर, जिथे ते काही लोकांसाठी जीवदानही ठरतंय. आणि हो, रसायनशास्त्रातील प्रगतीमुळे या औषधाचं भविष्य कसं असू शकतं. चला तर मग या गुंतागुंतीच्या कथेत थोडं खोलवर जाऊया. अगदी. आणि ही गोष्ट फक्त एका औषधापुरती नाहीये खरं तर. या निमित्ताने जागतिक स्तरावर आपण औषधांच्या सुरक्षिततेबद्दल किती गंभीर झालो आहोत आणि नियम कसे बदलले हे सुद्धा यात महत्त्वाचं आहे. थॅलिडोमाइडने म्हणायला गेलं तर संपूर्ण वैद्यकीय विश्वाला एक खूप मोठा आणि कटू धडा शिकवला. खरंच. पण त्याची सुरुवात तर खूप वेगळी होती नाही का? म्हणजे 1950च्या दशकात जेव्हा हे औषध बाजारात आलं, तेव्हा तर याला एकदम सुरक्षित आणि प्रभावी उपाय म्हणून पाहिलं जात होतं. विशेषतः गर्भवती महिलांसाठी मॉर्निंग सिकनेस असतो ना, त्यावर किंवा शांत झोपेसाठी अगदी सहजपणे दिलं जायचं. हो, त्यावेळी जाहिराती वगैरे बघितल्या तर हे एक चमत्कारी औषध वाटत होतं अनेकांना. पण खरी अडचण होती त्यावेळीच्या औषध चाचणी पद्धतींमध्ये. औषध बाजारात आणण्यापूर्वी ज्या प्री-क्लिनिकल चाचण्या व्हायच्या, त्या विशेषतः गर्भावर काय परिणाम होऊ शकतो याबद्दलच्या चाचण्या, त्या खूपच प्राथमिक होत्या, अपुऱ्या होत्या. प्राण्यांवर केलेल्या काही चाचण्यांमध्ये याचा धोकादायक परिणाम दिसला नाही पटकन, आणि त्यामुळे ते माणसांसाठी, अगदी गर्भवती महिलांसाठीही सुरक्षित आहे असं मानलं गेलं. आणि इथेच मोठी चूक झाली. आणि मग फार वेळ नाही लागला. काही वर्षांतच, साधारण 1961च्या आसपास, या सुरक्षित समजुतीला मोठं धक्का बसला. आणि जे वास्तव समोर आलं ते खूपच भयानक होतं. दुर्दैवाने हो, 1961 पर्यंत जगभरातून बातम्या यायला लागल्या की ज्या मातांनी गर्भधारणेदरम्यान थॅलिडोमाइड घेतलं होतं त्यांच्या बाळांमध्ये खूप गंभीर जन्मदोष दिसून येत आहेत. यातला सर्वात प्रामुख्याने आणि मोठ्या संख्येने दिसणारा दोष होता फोकोमेलिया. ऐकलं असेल तुम्ही. या अवस्थेत बाळांचे हात किंवा पाय एकतर पूर्णपणे वाढलेले नसायचे किंवा अगदी छोटे म्हणजे अविकसित असायचे. हजारो बाळं यामुळे प्रभावित झाली होती. बापरे. आणि ही समस्या फक्त हातपायांपुरतीच नव्हती ना, शरीरावर इतरही परिणाम होत होते असं मी ऐकलंय. बरोबर आहे. फोकोमेलिया हा सर्वात जास्त दिसणारा परिणाम होता. पण त्यासोबतच बाळांच्या डोळ्यांमध्ये विकृती, कानांमध्ये दोष, हृदयाच्या रचनेत गंभीर समस्या आणि इतर अंतर्गत अवयवांमध्येही विकृती दिसून येत होत्या. आणि मग संशोधनातून एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सिद्ध झाली. गर्भधारणेनंतरचे जे सुरुवातीचे दिवस असतात, साधारण 20 ते 37 दिवसांचा काळ, जेव्हा गर्भाचे अवयव बनायला लागतात, तो काळ खूप नाजूक असतो. नेमक्या याच काळात जर आईने थॅलिडोमाइड घेतलं तर ते टेरेटोजेनिक ठरतं. म्हणजे काय तर गर्भाच्या विकासात गंभीर अडथळे आणून जन्मदोष निर्माण करतं. हे जसं स्पष्ट झालं तसं जगभरातून हे औषध तातडीने बाजारातून काढून घेण्यात आलं. विचार करूनही अंगावर काटा येतोय. कल्पनाच करवत नाही. हजारो निष्पाप जीव आणि त्यांची कुटुंब, या एका चुकीमुळे त्यांचं आयुष्य कायमचं बदलून गेलं. यातून एक गोष्ट तर नक्कीच झाली असणार की औषध कंपन्या आणि सरकारं खडबडून जागी झाली असतील. नियामक यंत्रणांवर परिणाम झालाच असेल. निश्चितच. ही घटना इतकी मोठी होती की तिने औषध विकास म्हणजे ड्रग डेव्हलपमेंट आणि नियामक देखरेख म्हणजे रेग्युलेटरी ओव्हरसाईट या सगळ्या प्रक्रियेतल्या गंभीर त्रुटी जगासमोर आणल्या. याचा थेट परिणाम काय झाला तर जगभरात औषधांना मंजुरी देण्याची प्रक्रियाच बदलून गेली. आमूलाग्र बदल झाले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे औषधामुळे गर्भावर काही दुष्परिणाम होतो का हे तपासण्यासाठी विकासात्मक विषारी चाचणी म्हणजे डेव्हलपमेंटल टॉक्सिसिटी टेस्टिंग किंवा टेराटोजेनिसिटी स्टडीज करणं बंधनकारक झालं. आता हे स्टँडर्ड आहे. औषध फक्त प्रभावी असून चालणार नाही, ते सुरक्षित असणंही तितकंच महत्त्वाचं आहे हे तत्त्व अधिक कठोरपणे लागू झालं.
सेफ्टी इफिकेसी बॅलन्स म्हणतो ना आपण. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे अमेरिकेत हे औषध पोचलं नाही. त्यामागे एका व्यक्तीचा खूप मोठा वाटा होता असं म्हणतायत. हो, ही एक अत्यंत महत्त्वाची आणि खरंच उल्लेखनीय गोष्ट आहे. अमेरिकेचं अन्न आणि औषध प्रशासन म्हणजे FDA तिथे काम करणाऱ्या डॉक्टर फ्रान्सिस केल्सी त्यांनी थॅलिडोमाइडला अमेरिकेत मंजुरी द्यायला नकार दिला. का? तर औषध कंपनीने जो सुरक्षिततेचा डेटा दिला होता त्याबद्दल त्यांना शंका होती. त्यांनी अधिक पुराव्यांची मागणी केली, त्या ठाम राहिल्या. त्यांच्या या भूमिकेमुळे आणि सतर्कतेमुळे अमेरिकेत थॅलिडोमाइडमुळे होणारी एक मोठी संभाव्य दुर्घटना टळली. त्यांना नंतर त्यासाठी गौरवण्यातही आलं. कमाल आहे खरंच. एका व्यक्तीची सचोटी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन किती मोठा फरक घडवू शकतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. खरंच. आणि थॅलिडोमाइड प्रकरणामुळेच आधुनिक फार्माकोव्हिजिलन्स म्हणजे औषधं बाजारात आल्यानंतरही त्यांच्या सुरक्षितेवर सतत लक्ष ठेवण्याची जी सिस्टम आहे ती खऱ्या अर्थाने विकसित झाली. या घटनेने शिकवलं की कोणतंही नवीन औषध हे 100% सुरक्षित आहे असं गृहीत धरून चालत नाही. त्याला कठोर वैज्ञानिक चाचण्यांच्या कसोटीवर उतरावंच लागतं. पण म्हणजे थोडक्यात सांगायचं तर एका औषधाच्या गंभीर चुकीमुळे संपूर्ण जगाला औषधं तपासण्याची आणि मंजूर करण्याची एक नवी, जास्त कठोर आणि जास्त जबाबदार पद्धत शिकावी लागली. अगदी बरोबर. हा त्या शोकांतिकेचा एक महत्त्वाचा आणि सकारात्मक म्हणता येईल असा धडा आहे. पण मग या कथेला एक अनपेक्षित वळण मिळालं. जे आपण सुरुवातीला म्हणालो, अनेक दशकं बंदी आणि त्या वाईट आठवणींनंतर थॅलिडोमाइड पुन्हा एकदा वैद्यकीय चर्चेत आलं. हे थोडं आश्चर्यकारक नाही वाटत की ज्या औषधाने एवढं नुकसान केलं त्याचा पुन्हा विचार व्हावा? सुरुवातीला नक्कीच अनेकांना आश्चर्य वाटलं असेल, वाटणं साहजिक आहे. पण काही दशकानंतर झालेल्या संशोधनात असं लक्षात आलं की थॅलिडोमाइडमध्ये काही विशिष्ट गुणधर्म आहेत जे इतर औषधांमध्ये नव्हते. यात मुख्यत्वे होते त्याचे 10 विरोधी म्हणजे अँटी इन्फ्लेमेटरी गुण, मग इम्युनोमॉड्युलेटरी म्हणजे शरीराची रोगप्रतिकारशक्ती नियंत्रित करणारे गुण, आणि अँटी अँजिओजेनिक म्हणजे कर्करोगासारख्या आजारात ज्या अनावश्यक नवीन रक्तवाहिन्या वाढतात त्यांची निर्मिती रोखणारे गुणधर्म. हे गुणधर्म काही विशिष्ट आणि गंभीर आजारांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतील असं शास्त्रज्ञांना वाटलं. अच्छा, म्हणजे ज्या गोष्टीमुळे ते धोकादायक ठरलं होतं, म्हणजे गर्भाच्या वाढीवर होणारा परिणाम, त्या व्यतिरिक्त त्याचे शरीरावर इतरही परिणाम होते जे फायद्याचे ठरू शकले. इथेच गोष्ट रंजक होतीये. म्हणजे आज ते वापरलं जातंय, पण अर्थातच प्रचंड खबरदारी घेऊन. अगदी तसंच. त्याचा वापर आज मुख्यत्वे 2 गंभीर वैद्यकीय स्थितींमध्ये केला जातो आणि तोही अत्यंत कठोर सुरक्षा नियमांचं पालन करून. पहिली स्थिती आहे मल्टिपल मायलोमा. हा अस्थिमज्जेतील प्लाझ्मा पेशींचा कर्करोग आहे, म्हणजे एक प्रकारचा रक्ताचा कर्करोगच. थॅलिडोमाइड विशेषतः डेक्सामेथाझोनसारख्या स्टेरॉइडसोबत दिलं जातं आणि त्याची सुधारित आवृत्ती म्हणजे ॲनालॉग्स जसं की लेनालिडोमाइड आणि पोमालिडोमाइड यांनी मल्टिपल मायलोमाच्या उपचारात खरंच क्रांती घडवली आहे. यामुळे रुग्णांचं आयुर्मान लक्षणीयरित्या वाढलं आहे आणि त्यांच्या जीवनाची गुणवत्ता पण सुधारली आहे. आणि दुसरा उपयोग काय आहे त्याचा? दुसरा महत्त्वाचा उपयोग म्हणजे एरिथेमा नोडोसम लेप्रोसी म्हणजे ENL. हा कुष्ठरोगाशी संबंधित एक गंभीर आणि खूप वेदनादायक असा दाहक प्रतिसाद आहे. या त्वचेवर लालसर, वेदनादायक गाठी येतात, ताप येतो आणि शरीराच्या इतर भागांवरही परिणाम होतो. थॅलिडोमाइड या ENLच्या लक्षणांवर नियंत्रण मिळवण्यासाठी खूप प्रभावी ठरतं. पण मनात एक प्रश्न येतोच. एवढा मोठा धोका माहीत असताना, विशेषतः तो टेरेटोजेनिक धोका, हे औषध देताना सुरक्षितता कशी जपली जाते? म्हणजे भूतकाळाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नक्की काय केलं जातं? हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. थॅलिडोमाइडचा टेरॅटोजेनिक धोका आजही 100% तसाच आहे. त्यात काहीही बदल झालेला नाही. त्यामुळे या औषधाचं वितरण आणि वापर हा जगातल्या सर्वात कठोर औषध सुरक्षा कार्यक्रमांमधूनच होतो. उदाहरण द्यायचं तर अमेरिकेत STEPS नावाचा कार्यक्रम आहे, म्हणजे सिस्टम फॉर थॅलिडोमाइड एज्युकेशन अँड प्रिस्क्रायबिंग सेफ्टी. युरोप आणि इतर देशांमध्येही अशाच प्रकारच्या अत्यंत कडक प्रणाली कार्यरत आहेत. या STEPS सारख्या कार्यक्रमांमध्ये नक्की काय काय असतं? किती काटेकोर असतात हे नियम? हे नियम कमालीचे काटेकोर आहेत. यात कसं आहे, डॉक्टर, रुग्ण आणि फार्मासिस्ट या तिघांचीही नोंदणी अनिवार्य आहे. डॉक्टर रुग्णाला औषध लिहून देण्यापूर्वी त्याच्या धोक्यांबद्दल सविस्तर माहिती देतात, लेखी संमती घेतात.
गर्भवती होऊ शकणाऱ्या महिला रुग्णांसाठी औषध सुरू करण्यापूर्वी 2 वेगवेगळ्या प्रकारची प्रभावी गर्भनिरोधक साधना वापरणं सक्तीचं आहे आणि उपचार सुरू असताना ते सुरू ठेवावं लागतं. एवढंच नाही तर उपचार सुरू करण्यापूर्वी आणि उपचारादरम्यान म्हणजे अगदी दर महिन्याला गर्भधारणा चाचणी करणं बंधनकारक आहे. पुरुष रुग्णांनाही कॉन्डोम वापरण्याचा सल्ला दिला जातो, कारण वीर्यातून औषध जाण्याचा अगदी कमी असला तरी धोका नाकारता येत नाही. थोडक्यात सांगायचं तर गर्भाला या औषधाचा धोका पोचू नये यासाठी शक्य ती सर्व खबरदारी घेतली जाते आणि त्यावर सतत देखरेख ठेवली जाते. म्हणजे हे औषध मिळवणं आणि वापरणं ही एक खूप मोठी जबाबदारी आहे, फक्त रुग्णाची नाही तर डॉक्टर आणि फार्मसिस्टची सुद्धा. अगदी. यातून हेच दिसतं की आपण भूतकाळातील चुकांमधून शिकलो आहोत आणि आता जास्त जबाबदारीनं वागतो आहोत. जिथे धोका मोठा आहे तिथे नियंत्रणही तेवढंच मोठं हवं, हे तत्त्व पाळलं जातंय. यावरून एक गोष्ट स्पष्ट होतीये की जरी भूतकाळ दुःखद असला तरी अत्यंत कठोर नियंत्रणाखाली का होईना या औषधाचा योग्य वापर काही रुग्णांसाठी खरंच जीवनदायी ठरतोय. बरोबर. हा या कथेचा एक विरोधाभासी पण तितकाच महत्वाचा भाग आहे. आता थोडं भविष्याकडे पाहूया. विज्ञान आणि रसायनशास्त्र या औषधाच्या बाबतीत पुढे काय करत आहेत? म्हणजे केवळ नियंत्रणावर अवलंबून न राहता काही मूलभूत बदल घडवण्याचा प्रयत्न होतोय का? नक्कीच. आधुनिक संशोधनाचे 2 मुख्य हेतू दिसतात. एक म्हणजे थॅलिडोमाइडचे जे उपचारात्मक फायदे आहेत ते टिकवून ठेवणं किंवा आणखी सुधारणं, आणि दुसरा जो जास्त महत्त्वाचा आणि अर्थातच आव्हानात्मक आहे तो म्हणजे त्याच्याशी जोडलेले टेरेटोजेनिक धोके ते पूर्णपणे काढून टाकणं किंवा कमीत कमी करणं. मग त्यासाठी काय दिशा आहे? आपण मगाशी लेनालिडोमाइड आणि पोमालिडोमाइडचा उल्लेख केला होता, जी थॅलिडोमाइडची सुधारित आवृत्ती आहेत. हो, त्यांना IMDS म्हणतात, म्हणजे इम्युनोमॉड्युलेटरी ड्रग्ज. ही थॅलिडोमाइडच्या मूळ रचनेत बदल करून तयार केलेली पुढच्या पिढीची औषधं आहेत. संशोधनात असं दिसून आलं आहे की ही औषधं मल्टिपल मायलोमावर थॅलिडोमाइडपेक्षा जास्त प्रभावी आहेत आणि त्यांचे काही दुष्परिणामही कमी आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की त्यांच्यातही टेराटोजेनिक धोका अजूनही आहेच. त्यामुळे त्यांच्या वापरासाठीही तेवढेच कठोर सुरक्षा कार्यक्रम लागू आहेत. पण ही औषधं आता फक्त मल्टिपल मायलोमापुरतीच मर्यादित नाही राहिली आहेत. अच्छा, म्हणजे इतरही आजारांमध्ये यांचा उपयोग होतोय किंवा त्यावर संशोधन सुरू आहे. सध्या मायलोडिस्प्लास्टिक सिंड्रोम म्हणजे MDS, जे एक प्रकारचं बोन मॅरोचं विकार आहे, तसंच वॉल्डेनस्ट्रॉम मॅक्रोग्लोबुलिनिमिया सारखे इतर रक्ताचे कर्करोग आणि काही प्रकारच्या सॉलिड ट्यूमर्समध्ये म्हणजे अवयवांमध्ये होणाऱ्या गाठींच्या कर्करोगातही या IMIDs औषधांच्या उपयुक्ततेवर क्लिनिकल चाचण्या सुरू आहेत. त्यामुळे भविष्यात त्यांचा वापर आणखी वाढू शकतो. पण या सगळ्यात एक मोठा वैज्ञानिक शोध लागला, ज्याने थॅलिडोमाइड नक्की कसं काम करतं यावर खूप प्रकाश टाकला, असं मी वाचलंय. सेरेब्लॉन नावाचं काहीतरी. अगदी बरोबर बोललात. हा या कथेतील एक टर्निंग पॉइंट म्हणता येईल खरं तर. काही वर्षांपूर्वी जपानमधील संशोधकांनी सेरेब्लॉन CEREBLON नावाचा एका प्रोटीनचा शोध लावला आणि त्यांना काय आढळलं तर थॅलिडोमाइड आणि त्याची IMID प्रकारची औषधं ही शरीरात याच सेरेब्लॉन प्रोटीनला जाऊन चिकटतात, म्हणजे बाइंड होतात आणि त्याद्वारेच आपलं काम करतात. ओ अच्छा, मग याचा नेमका अर्थ काय? हे एवढं महत्वाचं काय आहे? हे खूप महत्वाचं आहे, कारण पुढच्या संशोधनातून एक थक्क करणारी गोष्ट समोर आली. असं दिसून आलं की हेच सेरेब्रॉन प्रोटीन थॅलिडोमाइडच्या उपचारात्मक कार्यासाठी, म्हणजे कर्करोगाच्या पेशींना मारण्यासाठी किंवा रोगप्रतिकारशक्ती नियंत्रित करण्यासाठी आवश्यक आहे. पण, आणि हाच मोठा ट्विस्ट आहे, धक्कादायक म्हणजे हेच सेरेब्रॉन प्रोटीन थॅलिडोमाइडच्या टेरॅटोजेनिक परिणामांसाठी, म्हणजे गर्भाच्या अवयवांच्या विकासात अडथळा आणून जन्मदोष निर्माण करण्यासाठी सुद्धा जबाबदार आहे. काय सांगताय? म्हणजे एकच प्रोटीन सेरेब्रॉन हे त्या औषधाच्या चांगल्या आणि वाईट दोन्ही परिणामांचं मूळ आहे. हा तर मोठाच पेच आहे की. हो, हा एक मोठा पेच आहे, पण त्याचबरोबर एक मोठी संधी सुद्धा आहे. का? कारण आता शास्त्रज्ञांना माहीत आहे की नेमकं कोणतं प्रोटीन या दोन्ही क्रियांसाठी जबाबदार आहे. करेक्ट. त्यामुळे आता एक महत्त्वाचा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. या सेरेब्लॉन प्रोटीन आणि औषधाच्या इंटरॅक्शनचा अभ्यास करून आपण अशी नवीन औषधं डिझाईन करू शकतो का, जी सेरेब्लॉनच्या मदतीने फक्त उपचारात्मक परिणाम साधतील, पण त्याचवेळी तो विकासात्मक विषारीपणा किंवा टेरॅटोजेनिक परिणाम टाळतील. या दृष्टिकोनाला मेकॅनिझम आधारित औषध डिझाईन म्हणतात, म्हणजे मेकॅनिझम बेस्ड ड्रग डिझाईन. हे तर खूपच आश्वासक वाटतंय.
म्हणजे आपण अगदी रासायनिक पातळीवर हस्तक्षेप करून औषधातले चांगले आणि वाईट गुणधर्म वेगळे करू शकू असं म्हणायचंय का? सिद्धांततः हे शक्य आहे आणि त्या दिशेने जगभरात संशोधन जोरात सुरू आहे. सेरेब्रॉन नक्की कसं काम करतं, थॅलिडोमाइड त्याला कसं बदलतं आणि त्याचे नेमके परिणाम काय होतात याचा खूप सखोल अभ्यास सुरू आहे. यातून भविष्यात कदाचित आपल्याला जास्त सुरक्षित आणि तरीही प्रभावी अशी नवीन IMIDs किंवा तशा प्रकारची औषधं मिळू शकतील. म्हणजे रसायनशास्त्र आणि जीवविज्ञानाच्या एकत्रीकरणातून या जुन्या इतक्या वादग्रस्त औषधाचं भविष्य बदलू शकतं. बरोबर. विज्ञानाचा उद्देशच तो आहे. भूतकाळातल्या चुकांमधून शिकून भविष्यासाठी जास्त चांगले आणि सुरक्षित मार्ग शोधणे. सेरेब्रॉनचा शोध हे त्या दिशेने टाकलेले खूप महत्त्वाचं पाऊल आहे. तर या सगळ्या चर्चेचा सार काय काढायचा? थॅलिडोमाइडची कहाणी ही एखाद्या नाण्याच्या दोन बाजूंसारखी आहे, नाही का? एका बाजूला आहे भयानक शोकांतिका, मानवी चुका आणि त्यातून मिळालेला एक मोठा धडा. तर दुसऱ्या बाजूला आहे वैज्ञानिक जिज्ञासा, कठोर नियम आणि काही गंभीर आजारांवर मिळालेला एक प्रभावी उपचार. अगदी. याचा वारसा खरंच दुहेरी आहे. त्याने आपल्याला औषध सुरक्षेचं महत्त्व शिकवलं आणि जगभरात कठोर नियम लागू करायला भाग पाडला. हे विसरून चालणार नाही. त्याचवेळी त्याने कर्करोग आणि रोगप्रतिकार प्रणालीच्या आजारांवरील उपचारांसाठी एका नव्या वर्गाच्या औषधांची म्हणजे IMIDsची पायाभरणी केली. थॅलिडोमाइडची ही गुंतागुंतीची आणि विरोधाभासी कहाणी आपल्याला सतत आठवण करून देते की वैद्यकीय विज्ञानात प्रगती करताना सावधगिरी, नैतिकता आणि सतत शिकत राहण्याची वृत्ती किती महत्त्वाची आहे. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न मनात येतोय. ज्याप्रमाणे सेरेब्रॉनच्या शोधाने थॅलिडोमाइडच्या कार्यावर असा अनपेक्षित प्रकाश टाकला, त्याचप्रमाणे भविष्यात इतर औषधांच्या बाबतीतही अशाच काही गुंतागुंतीच्या अनपेक्षित कार्यपद्धती म्हणजे मेकॅनिझम्स ऑफ ॲक्शन समोर येऊ शकतील का, ज्यामुळे कदाचित जुन्याच औषधांचे नवीन उपयोग सापडतील किंवा उलट सध्या सुरक्षित वाटणाऱ्या औषधांमधले काही छुपे धोके उघड होतील. विज्ञानाच्या या न संपणाऱ्या शोधात पुढे काय काय उलगडेल हे पाहणं नक्कीच रंजक ठरेल.